हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आम्ही दोघी सासू सुना. तर आज तारीख आहे 1 ऑक्टोबर. तर आजपासून आम्ही सलग 30 दिवस डेली ब्लॉग टाकणार आहोत. तर ते तुम्ही बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसे वाटतं तुम्हाला. आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. झेंडूची फुलं आहेत, आता ही बाजारात न्यायची आहेत आम्हाला. कालच तोडून आणलेली आहेत. तर मम्मी इथं भाजी साफ करत आहेत. मेथीची भाजी त्यांची साफ करून झालेली आहे. आता कोथिंबीर साफ करत आहे. तर आज काय करायचं मम्मी भाजीला? शेपू आणि मुगाची आमटी आणि चपाती. चालेल. मम्मी आता हिरवी मूग साफ करतायत. ते घरचे आहेत आमच्या. तुम्हाला दाखवते मी. चला तर मी जे डेट होते ते आता आमच्या गाईंना टाकते. भाजी साफ केलेली होती ती. हे बघा तुम्ही. रुक्मिणी, बघ काय आणलं तुला. खा खा. का वाया जात नाही आमच्याकडे इथे. हे बघा विरू बसलाय आमचा इथे. विरू, हे बघ तुला काय आणलंय. खा खा. खा रे. हे बघा तो खायला लागलाय आता. त्यालाही आवडतं खूप असं खायला. बघा विरू आमचा. आणि हे कोणाकोणाला माहिती आहे काय आहे. हे बघा सोयाबीन आहे. हे आमचा काळ्या नक्की काय ते समजत नाहीये. तो डॉग आहे का तेच समजत नाहीये. तो रुक्मिणी सोबत बघा कसा खातोय. रुक्मिणी, ए काळू काळू. जिमी आली इथून. जिमी विचार करते काय खात आहेत दोघ जण. तर आता मी चपातीचं पीठ मळून घेते. आमच्याकडे नाश्त्याला चपाती भाजीच असते, दुसरा आम्ही करत नाही. लवकर उठून आम्हाला मेडिकलला जायला लागतं.
मिक्स ऑफ केलेले त्याला मी कुकरला लावून शिजवून घेते पहिले. मग स्वच्छ धुवून घेते. हे बघा, मी हा मसाला बॉक्स घेतलेला आहे, ऑनलाईनच घेतलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, नक्की चेक करा तुम्ही. हार्डली 300-350ला मला पडला आहे. हा स्टीलमध्ये आहे, वरती काच आहे त्याला. 7 त्यामध्ये वाट्या आहेत, 2 चमचे दिलेले आहेत मला त्यामध्ये. मग तुम्हाला जर आवडला असेल ना तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. थोडी जास्त भिजवली गेलेला आहे. तुमच्याकडे कशा प्रकारे करतात खिचडी ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आमच्याकडं शेपूच्या भाजीचे चण्याची डाळ पण टाकतात, पण चण्याच्या डाळीपेक्षा मुगाची डाळ चांगली लागते त्यामध्ये खायला. धुवून घेतलेली आहे. परतायची.
पाणी टाकायचं त्यामध्ये आपल्याला. जास्त नाही टाकायचं. आता मी मुगाच्या भाजीला वाटण करून घेतली. कशात करायची मला भाजी? हिरव्या वाटण्यात का लाल वाटण्यात? 4 ते हार्डली मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण थोडंसं फाईन पेस्ट करायची आपल्याला त्याची. तिखट आपण आपल्या मर्जीनुसार करायचे. जास्त तिखट असेल वाटण परतून घेते मी. त्यासाठी मला आता कढीपत्ता लागणार आहे. कढीपत्ता मी बाहेरून घेऊन येते. शहरात दाखवते कढीपत्ता कुठे आहे. चालेल कढीपत्ता आणायला. काळू काय करतोयस रे? ये इकडे ये 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 ये. बघा आमची रुक्मिणी कशी बसली आहे. दोघं बेस्ट फ्रेंड इथे, रुक्मिणी आणि काळू. काय घराच्या बाहेरच आहे कढीपत्त्याचं झाड. हे बघा फ्रेश कढीपत्ता मम्मीने तोडलेला आहे. हे बघा हे सुपारीचं झाड आहे. हे चिंचीचं झाड आहे आमचं. हे बघा इथं गुलाब बघा किती भारी आलेले आहेत. किती छान दिसत आहेत. 1 2 3 4 गुलाब आलेले आहेत टोटल. 4 आलेले आहेत. हे बघा आमची नारळाची झाडं. हे लिंबाचं झाड आहे बघा. चिंच आलेले चिंचेच्या झाडाला. रुक्मिणी ए रुक्मिणी फ्रेश कढीपत्ता. ते बघा आता झेंडूची फुलं गावात घेऊन जाणार आहेत त्यासाठी आलेले आहेत. साहिल आणि नाना फुलं गोळा करतायत. साहिल हाय करा. मम्मी काळ्या पडले मी तुझ्या काळ्या तुझ्यामुळे पडल्या असते मी आता. गप गप गप. ये इकडे ये. त्याला लागलं. ये इकडे ये. ये रे. लागलं नाही ना तुला? कप चल. पडले असते तुझ्यामुळे आता मी. जोरात पडले असते. दाखवली फुलं ती. बघा या डब्यांचा सेट मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. चेक करा तुम्ही. 12 डब्यांचा सेट आहे छोट्याने. एक 1 किलोचा आणि एक अर्धा किलोचा आहे. असते बाहेर आता तोंड होते पण
आपली होत आली आता. सगळी शिजायची राहिलेली आहे. आता वाटण परतीन होते मी मुगाच्या भाजीला. आणलेलं आहे मी, धुवून घेतलाय चांगला. पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये मी तेल टाकते. जिरी मोहरी हिंगाची फोडणी द्यायची आपल्याला आता. पाणी टाकायचं वाटणामध्ये. चांगलं परतून घ्यायचे वाटण. मुगलावरती मूग चांगले शिजलेले आहेत, ते मी स्मॅश करते त्याला. स्मॅश करेन त्याला थोडंसं आपल्याला बेसन पीठ टाकायचं. मला दाखवते मी बेसन पीठ टाकून झाल्यानंतर. थोडंसं एवढंसं बेसन पीठ टाकायचं त्यामध्ये. उकळत ठेवायचं म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे बेसन पीठ टाकल्यानं भाजी मिळून येते. तुमच्याकडे कशी करतात ती भाजी ते पण सांगा मला नक्की.